So welcome to today's class. Okay, today we will learn about this topic, and also there are some differences. Okay, so the name of today's riddle is anger is never without a reason but seldom with a good one. Okay, राग जो असतो ना तो कधीच कोणत्या कारणाशिवाय नसतो, पण कंचितच आहे ना कधी तर चांगलं कारण असते. ओके, तर मग बघा, आजचा जो टॉपिक आहे तो आहे पॅसिव्ह सेंटेन्सेस. याच्यामध्ये मॉडेल ॲक्झरी यूज करायचे आहे. मी तुम्हाला पॅसिव्ह सेंटेन्स शिकवलेला आहे, याच्यामध्ये मॉडेल ॲक्झरी कशी यूज करायची ते पण शिकवलेलं आहे. ओके, असं नाही की हा भाग झालेला नाही, पण कसं असतो याच्यामध्ये हे पॅसिव्ह सेंटेन्सेस आहे. ॲक्शन सेंटेन्समध्ये मॉडेल ॲक्झरी यूज करता येतात. ओके, त्यांना करायचं असतं त्याच्यामध्ये तितका भाग नसतो. त्याचा अर्थ समजून घ्यायचा, वाक्य समजून घ्यायचं, त्याच्यात चेंजेस करायचे आणि त्या वाक्याचा यूज करायला लागायचा. पण पॅसिवाईजची जेव्हा गोष्ट येते तेव्हा काय असते, तर याच्यामध्ये ॲक्टिवाईज पॅसिवाईज कन्व्हर्जन शिकावं लागत असते. ओके, याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट शिकावा लागत असतो. त्याच्यात नंतर याच्यामध्ये चेंजेस कसे होत आहेत, ओके, कोणता मॉडेल वर्ब यूज केलेला आहे ते एकदा समजून आलं तुम्हाला की मग नंतर जो पुढला भाग आहे तो समजायला तितकी अडचण जात नसते. ओके, म्हणजे आज सांगायचं आहे त्याच्याकडे ध्यान द्या आणि एकदा तुम्ही फक्त समजून घ्या की इथे मॉडेल ॲक्झरीचा कसा यूज होत आहे. तो एकदा कळाल तुम्हाला की एकदा तुम्हाला ते कळालं की काय अडचण येणार नाही. ओके, मग बघा, सगळ्यात पहिले पॅसिव्ह सेंटेन्सेस. पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे अशी वाक्य ज्याच्यामध्ये सब्जेक्टवर क्रिया होत असते. कुणावर? सब्जेक्टवर. ओके, मग बघा, सब्जेक्ट क्रिया होत असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हणत असाल की मी विचारतो. ओके, मी प्रश्न विचारतो. मग हे जे वाक्य आहे हे सब ॲक्टिवाईजचं असेल की पॅसिवाईजचं? मी प्रश्न विचारतो, सांगा बरं. मी प्रश्न विचारतो ॲक्टिवाईज असेल की पॅसिवाईज? दोन विद्यार्थ्यांची उत्तर आलेले आहेत. एकाने मला ॲक्टिवाईज, दुसऱ्याने मला पॅसिवाईज. मी प्रश्न विचारतो, कोण करत आहे क्रिया? सब्जेक्ट करत आहे. माझ्यावर क्रिया होत आहे का? नाही, मी करत आहे ना, मी म्हणालो ना मी प्रश्न विचारतो. मग हे काय आहे? ॲक्टिवाईज आहे. मला प्रश्न विचारला जाते म्हणजे की सब्जेक्टवर क्रिया होत आहे. प्रश्न विचारण्याची क्रिया माझ्यावर होत आहे, मला प्रश्न विचारला जाते, हे आहे पॅसिवाईजचं. पण जर मी प्रश्न विचारतो म्हणलो तर हे काय आहे? ॲक्टिवाईजचं. बघा, इथं आहे मी, आय. मी प्रश्न विचारतो म्हणजे इकडून इकडं दुसऱ्याला प्रश्न विचारत आहे, म्हणजे काय? ॲक्टिवाईज. मी क्रिया करत आहे. मला प्रश्न विचारला जाते म्हणजे की हा मला विचारायला आहे, आय सब्जेक्टला विचारत आहे, माझ्यावर क्रिया होत आहे. मग हे झालं पॅसिवाईज. कळालं? याच्यामुळे मी तुम्हाला विचारलो आणि सांगितलं. आता याचा यूज करायचा आहे, मॉडेल ॲक्झरीचं वाक्य बनवायचे आहेत. मॉडेल ॲक्झरी आर्ट आहे देखून. ओके, जशी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. इथे आउट टू म्हणून एक आहे. ओके, माझ्यामुळे तुम्हाला लगेच दिसत नसेल, पण बोटावर म्हणा. ओके, अशी 4 बोटं करा. हा अंगठा असा मध्ये आणि इकडे सुधाकर. त्याच्यानंतर लेफ्ट हँड पासून सुरुवात करायची. म्हणा, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू. कॅन,
could, may, might, must, should, would, ought to. Once again, can, could, may, might, must, should, would, ought to. Can, could, may, might, must, should, would, ought to. कळालं? आता मग बघा, आता स्क्रीनवर तुम्हाला 8 वाक्य दिसत असतील. ओके, याच्यामध्ये इथे आहेत बघा, कॅन, नंतर कुड, नंतर मे, नंतर माइट, नंतर मस्ट, शूड, वूड, आउट टू. ओके, जे आता आपण शब्द म्हणलेले आहेत ते शब्द आहेत. आणि बाकीचे शब्द बघा याच्यामध्ये, आय आणि बी आस्क्ड. आय सर्व 8 मध्ये सेम आहे, बी आस्क्ड सर्व 8 मध्ये सेम आहे. फक्त बदलणारे भाग आहे हा मॉडेल ॲक्झरी. म्हणजे एकदा तुम्हाला हे शब्द पाठ झाले की हे 8 वाक्य म्हणायला काय अडचण जाणार का? नाही. आणि म्हणून हे शब्द पाठ करायचे, नंतर हे 8 वाक्य पाठ करायचे, यांचा सराव करायचा. ओके, एकदा तुम्ही 10,000 वाक्यांचा सराव केला की नंतर इंग्रजी बोलणे, इंग्रजीचा अभ्यास करणे, स्पोकन इंग्लिश आणि ग्रामर इंग्लिश तुम्हाला खूप सोपे जाणार. कारण 10,000 वाक्य हे सोपे रचना नाही, हे खूप काही वाक्य आहेत. आणि याच्या मदतीने आपण एका वर्बच्या मदतीने इतके वाक्य बनवले आहेत. तुम्ही अजून 2-3 वर्बचा पण यूज केला तर 10,000, 20,000, 30,000 वाक्य बनत असतात. तुम्हाला जितकी वाटली तितकी प्रॅक्टिस करू शकत असता. पण मी काय म्हणत आहे, कमीत कमी प्रॅक्टिसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला 200 वाक्य पाठ करा आणि जास्तीत जास्त सराव करा म्हणत आहे. ओके, कळालं? म्हणून हे 8 वाक्य पाठ करायचे, लिहायचे वाक्य, पण जास्तीत जास्त सराव करायचा. जर तुम्ही 100 वाक्य लिहिले तर 200 ते 300 वाक्यांचा सराव करायचा, दुप्पट ते तिप्पट. सराव करायचा म्हणजे काय, तर वाक्यांना म्हणायचं. जर वाक्य वेगवेगळे बोलता आले नाही, तुम्हाला वेगवेगळ्या वर्ब यूज करून तयार करता आले नाही, तर त्याच वर्बचे वाक्य 200 वेळेस म्हणायचे. इथे 8 वाक्य आहेत, याला जर मी तुम्हाला 80 वेळेस म्हणा म्हणलो आणि तुम्हाला दुसऱ्या वर्बचा यूज करता येत नाही, एका वाक्याचे 10 वाक्य करता येत नाहीत, तर याच 8 वाक्यांना पुन्हा 10 वेळेस म्हणायचं. आय कॅन बी आस्क्ड, आय कुड बी आस्क्ड, आय मे बी आस्क्ड, आय माइट बी आस्क्ड, आय मस्ट बी आस्क्ड, आय शुड बी आस्क्ड, आय वुड बी आस्क्ड, आय आउट टू बी आस्क्ड. एक वेळेस आय कॅन बी आस्क्ड, आय कुड बी आस्क्ड, आय मे बी आस्क्ड, आय माइट बी आस्क्ड, आय मस्ट बी आस्क्ड, आय शुड बी आस्क्ड, आय वुड बी आस्क्ड, आय आउट टू बी आस्क्ड. पुन्हा म्हणा, आय कॅन बी आस्क्ड, आय कुड बी आस्क्ड, आय मे बी आस्क्ड, असं म्हणायचे पूर्ण 8 वेळेस. आता मी जर आता 8 वेळेस म्हणलो तर क्लास त्यामुळे जातो, हो की नाही? पण तुमच्याकडे वेळ आहे, पूर्ण 24 तास आहेत. खेळत असता, ओके, बाहेर जाता, कार्यक्रमाला जात असता, ओके, लग्नाला जाता, शाळेला जाता, ट्युशनला जाता, ते सर्व काही जो वेळ असतो त्या वेळेचा जर आपण या ठिकाणी यूज केला तर नंतर तुम्हाला कोणता सेपरेट वेळ काढायची गरज पडणार नाही. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला ही पद्धत शिकवत असतो. कारण जो इतका वेळ आहे आपल्या आयुष्यामधला, जो की आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये टाकता नंतर म्हणता की अरे आज उगच इथं वेळ गेला, तो उगच नाही जावा. ओके, तो वेळ या ठिकाणी आपण लावू शकावं, त्यामुळे मी ही टेक्निक शिकवत असतो. आणि ज्याचा तुम्ही यूज करायचा आणि तो प्रॅक्टिस करायची. तुमची स्पीड कमी होत असते, मध्ये मध्ये कुठे मिस्टेक होत असते. इथे सब्जेक्ट चेंज केला की लगेच आपल्याला आठवत नाही, वर्ब चेंज केले की आठवत नसतो, वाक्यांचा अर्थ आठवत नाही. जेव्हा परीक्षेमध्ये ह्यांना वाक्य यूज करायचे असतात तेव्हा ह्यांना ध्यानात येत नसतात. या सर्व काही जेव्हा अडचणी येतात, हे कसं का, तर प्रॅक्टिस होत नसते. तुम्ही प्रॅक्टिस करता 1 तास, ओके, आणि आपल्यालाही वाटतं की चांगला अभ्यास केला, कोणापेक्षा पण, बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगला अभ्यास केला आहे. ओके, पण स्वतःपेक्षा चांगला केलेला आहे का? काल आपण जितका अभ्यास केला त्याच्यापेक्षा केला का? काल पूर्ण दिवस अभ्यास केला असेल, तुम्ही 1 तास केला असेल, 1 तास अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काही उपयोग झाला का? किती उपयोग झाला? ते स्वतःकडे बघायचं, चेक करून बघायचं, आणि नाही झाला तर वाढवायचा अभ्यास करणे. ओके, तो वेळ वाढवायचा. फक्त तुम्हाला एक ठराविक जो वेळ आहे, एक ठराविक जो काळ आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, तितकाच वेळ आहे ना, जास्तीत जास्त मेहनत करायची आहे. आणि तितका एकदा वेळ झाला आणि तुम्हाला इंग्रजी बोलता आली की फिट होऊन जाते. आता टेम्पररी मेमरीमध्ये आहे, तिथून परमनंट मेमरीमध्ये एकदा गेलं की तुम्हाला सर्व वाक्यरचना, सर्व शब्द एकदा ध्यानात राहिले की नंतर पुन्हा आठवण करून द्यायची गरज लागणार नाही, नंतर पुन्हा प्रॅक्टिस करायची गरज लागणार नाही. तुम्हाला ज्यावेळी वाटलं त्यावेळी तुम्ही लगेच ही यूज करू शकणार. म्हणून बार बार प्रॅक्टिस करायची. फॉर एक्झाम्पल, जर आता मी तुम्हाला विचारलो,
आय माइट बी याचा अर्थ काय आहे? लगेच लक्ष जाते तिथं आणि तुम्ही म्हणता मला कदाचित विचारल्या जाईल, हो की नाही? पण तुम्हाला हे तेव्हाच आले पाहिजे जेव्हा की मी या वाक्यांना आहे ना म्हणले की आय शुड बी आस्क्ड, मला विचारला जायला पाहिजे. आय वुड टू बी आस्क्ड, मला विचारल्या जायला पाहिजे. मला विचारल्या जातील, आय वुड बी आस्क्ड. ओके. आय कुड बी आस्क्ड, मला विचारलं जाऊ शकेल. या प्रकारे या वाक्यांचा ना लगेच लगेच अर्थ सांगत राहायचा आणि याच्यासाठी सराव करायचा. ओके. बार 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 म्हणायचं, खूप वेळ सराव करायचा की इंग्रजीचं म्हणलं की मराठीचं आठवलं पाहिजे, मराठीचं म्हणलं की इंग्रजीचं आठवलं पाहिजे. जे कनेक्शन आहे इंग्रजी लँग्वेजमधलं ते खूप छोटं झालं पाहिजे, कारण तुमचे विचार आहेत तिथून डायरेक्ट इंग्रजीमध्ये तुम्हाला त्याला ट्रान्सलेट करायचं आहे. ओके. फर्स्ट स्टेप ट्रान्सलेशनचीच असते, त्याच्यामुळे जितक्या लवकर तुम्ही शिकाल तितक्या लवकर तुमचा फायदा होणार. मग एकदा माझ्यासोबत हे पूर्ण 8 वाक्य म्हणा तुम्ही. आय कॅन बी आस्क्ड, मला विचारल्या जाऊ शकते. आय कुड बी आस्क्ड, मला विचारल्या जाऊ शकेल. आय मे बी आस्क्ड, मला विचारल्या जाईल. आय माइट बी आस्क्ड, मला विचारल्या जाईलच, मला कदाचित विचारल्या जाईल. आय मस्ट बी आस्क्ड, मला विचारल्या जाईलच. आय शुड बी आस्क्ड, मला विचारल्या जायला पाहिजे. आय वुड बी आस्क्ड, मला विचारल्या जातील. आय वुड टू बी आस्क्ड, मला विचारल्या जायला पाहिजे. ओके. ओके. इज दॅट एव्हरीवन? ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिले तुम्ही आय कॅन बी आस्क्डचे जे स्क्रीनवरचे 10 वाक्य दिसत आहेत ते टाईप करा बरं, नाही तर वहीवर लिहायला लागा. ओके. स्क्रीनवर जे वाक्य दिसत आहेत ते कॅन कुड मे माइट मस्ट शुड वुड आउट टू याचा यूज करायचा आणि हे पूर्ण वाक्य लिहायचे. पण पहिल्यांदा आता कॅन बी आस्क्ड यामध्ये बघा, आय कॅन बी आस्क्ड हे पूर्णच वाक्य. याच्यामध्ये बदलणारा भाग आहे आय यू यू शीट विथ ए बॉय बॉयज. आय यू यू ही शी इट वी दे बॉय बॉयज. ओके. डिड यू अंडरस्टँड? आणि बघा आता मग कॅन बी आस्क्ड कॅन बी आस्क्ड कॅन बी आस्क्ड या सर्व 10 मध्ये सेम आहे, म्हणून तुम्हाला हे पाठ करायला अवघड जाणार नाही, कारण सब्जेक्ट पहिल्यापासूनच पाठ केले आहे. म्हणून पहिलं वाक्य पाठ करायचं आय कॅन बी आस्क्ड, म्हणून 8 वाक्य पाठ करा म्हणलो. मग आय कॅन बी आस्क्ड नंतर यू आहे आणि सेम काय आहे कॅन बी आस्क्ड, मग यू कॅन बी आस्क्ड नंतर आहे यू, मग यू कॅन बी आस्क्ड नंतर आहे ही, म्हणून ही कॅन बी आस्क्ड नंतर आहे शी, म्हणून शी कॅन बी आस्क्ड नंतर आहे इट, म्हणून इट कॅन बी आस्क्ड नंतर आहे वी, म्हणून वी कॅन बी आस्क्ड नंतर आहे दे, म्हणून दे कॅन बी आस्क्ड नंतर आहे बॉय, म्हणून बॉय कॅन बी आस्क्ड नंतर आहे बॉयज, म्हणून बॉयज कॅन बी आस्क्ड. सेम टू सेम आहे. याच्या ठिकाणी फक्त म्हणतं कुड लिहायचं. आय कुड बी आस्क्ड, यू कुड बी आस्क्ड, यू कुड बी आस्क्ड, ही कुड बी आस्क्ड, शी कुड बी आस्क्ड, इट कुड बी आस्क्ड, वी कुड बी आस्क्ड, दे कुड बी आस्क्ड, बॉय कुड बी आस्क्ड, बॉयज कुड बी आस्क्ड. ओके. नंतर याच ठिकाणी फक्त कॅन कुड नंतर मे ठेवायचे. आय मे बी आस्क्ड, यू मे बी आस्क्ड, यू मे बी आस्क्ड, ही मे बी आस्क्ड, शी मे बी आस्क्ड, इट मे बी आस्क्ड, वी मे बी आस्क्ड, दे मे बी आस्क्ड, बॉय मे बी आस्क्ड, बॉयज मे बी आस्क्ड. नंतर माइट. I might be asked, you might be asked, you might be asked, he might be asked, she might be asked, it might be asked, we might be asked, they might be asked, boy might be asked, boys might be asked. या प्रकारे वाक्य लिहायचे आहेत.
इथले वाक्य दिसत नसतील बघा. ओके, तर श्रुतिका याने लिहिलेले आहेत बघा 10 वाक्य, जे की पूर्ण वाक्य बरोबर आहेत. करेक्ट, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर वैभवी यांनी पण लिहिले. सदानंद, आपण जी पूर्ण वाक्य लिहिलेले आहेत ते बरोबर आहेत. आखरीला फुल स्टॉप द्या. व्हेरी गुड. नाव सी, आता मग बघा हे वाक्य कसे बनले मी तुम्हाला सांगलो. याचा अर्थ एकदा माझ्यासोबत म्हणा. आणि तुम्हाला पाठ करायचं काय आहे, एका वाक्याचा अर्थ बाकीच्यांचा अर्थ बनवता येत असतो, ते महत्वाची गोष्ट आहे. बघा, आय कॅन बी आस्क्ड, आय म्हणजे मी, मला. यू म्हणजे तू, तुला. मला विचारल्या जाते, या ठिकाणी विचारल्या जाते सेम टू सेम ठेवायचं. फरक करायचा फक्त मला या शब्दामध्ये, कारण आय बदलून फक्त तिथं यू येत आहे, बाकी सर्व सेम आहे ना, म्हणून तसंच करायचं. यू म्हणजे तू, म्हणजे तुला. मला विचारल्या जाते, तुला विचारल्या जाते. दुसरा यू म्हणजे तुम्ही, तुम्हाला. तुम्हाला विचारल्या जाते, तो म्हणजे त्याला. मग तुम्हाला विचारल्या जाते, तुम्हाला कट करा, तिथं त्याला लिहा, त्याला विचारल्या जाते. मग बघा तसंच आहे की नाही. मला विचारलं जाते, तुला विचारलं जाते, तुम्हाला विचारलं जाते, त्याला विचारलं जाते, तिला विचारलं जाते, त्याला विचारलं जाते, आम्हाला विचारलं जाते, त्यांना विचारलं जाते, मुलाला विचारलं जाते, मुलांना विचारलं जाते. या प्रकारे हे वाक्य बनत असतात खूप सोप्या पद्धतीने. म्हणून एकदा तुम्हाला हे कळून आलं, एकदा ट्रिक कळाली, एकदा ही पद्धत कळाली, एकदा ही मेथड कळाली, इतक्याला भाषेत सांगलो, आता तर आलंच पाहिजे. एकदा हे कळालं की तुम्हाला हे पूर्ण 10 वाक्याचे अर्थ काढता येत असतात, अर्थवाक्य 10 वाक्य पाठ होत असतात. म्हणून आहे ना, सगळ्यात पहिले ते 8 वाक्य पाठ करायचे आणि हे 10 वाक्य बनवायचे. 8 वाक्य आज पाठच करून टाका. आय कॅन बी आस्क्ड, आय कुड बी आस्क्ड, आय मे बी आस्क्ड, आय माइट बी आस्क्ड, आय मस्ट बी आस्क्ड, आय शुड बी आस्क्ड, आय वुड बी आस्क्ड, आय वुड टू बी आस्क्ड. त्याच्यानंतर हे 10 वाक्य बनवायला लागा. आय कॅन बी आस्क्ड, नंतर आय, नंतर यू येते, मग यू पुढे कॅन बी आस्क्ड, सेम टू सेम लिहायचं. न बघता वहीवर 10 वाक्य लिहायचे, एकाचा अर्थ लिहायचा पुढे. आय कॅन बी आस्क्ड मला विचारलं जाते, मग त्या 10 वाक्यांचा अर्थ बनवायचा. यू म्हणजे तू, तूचं बनते तुला, हा तुला विचारलं जाते. यू मी, यू म्हणजे तुम्ही, तुम्ही म्हणजे तुम्हाला. ओके, म्हणजे तुम्हाला विचारलं जाते. या प्रकारे पूर्ण 10 वाक्य बनवायचे. कळालं? मग म्हणा बरं. आय कॅन बी आस्क्ड, मला विचारलं जाऊ शकते. यू कॅन बी आस्क्ड, तुला विचारलं जाऊ शकते. यू कॅन बी आस्क्ड, तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ही कॅन बी आस्क्ड, त्याला विचारलं जाऊ शकते. शी कॅन बी आस्क्ड, तिला विचारलं जाऊ शकते. इट कॅन बी आस्क्ड, त्याला विचारलं जाऊ शकते. वी कॅन बी आस्क्ड, आम्हाला विचारलं जाऊ शकते. दे कॅन बी आस्क्ड, त्यांना विचारलं जाऊ शकते. बॉय कॅन बी आस्क्ड, मुलाला विचारलं जाऊ शकते. बॉयज कॅन बी आस्क्ड, मुलांना विचारलं जाऊ शकते. इथून सुरुवात करायला पाहिजे होती, इथून केलो. जेव्हा 10 सब्जेक्ट म्हणत असतात तेव्हा अंगठ्यापासून सुरुवात करायची. ओके, आता तुम्हाला कळाले हे वाक्य कसे बनवायचे, कसे वाक्य लिहायचे. फक्त कॅनच्या ठिकाणी मी आता कुड ठेवलेला आहे. आय कुड बी आस्क्ड, मला विचारलं जाऊ शकले. फक्त सब्जेक्ट चेंज केला आहे. आय कुड बी आस्क्ड, आयला कट करून यू लिहिले, यू कुड बी आस्क्ड. हो की नाही. आय यू यू शीट विदे च्या मतीने 10 वाक्य लिहिलेलं आहे. तितकंच नाही, त्याचा अर्थ आहे मध्ये बघा. आय कुड बी आस्क्ड, मला विचारलं जाऊ शकेल. आणि मग मला, तुला, तुम्हाला, त्याला, तिला, त्याला, आम्हाला, त्यांना, मुलाला, मुलांना, हे 10 शब्द 10 वाक्य लिहिलेले आहेत. ओके नाही. आता हे 10 वाक्य तुम्हाला कळाले असतील, तर कोण हे वाक्य वाचून दाखवणार मला सांगा बरं. श्रुतिका हिंगमिरे. Yes, sir.
वाचायला लागा. स्क्रीनवरचे वाक्य दिसत आहेत. Yes, sir. वाचा. Myself, Shrutika. I could हम्म. be asked. मला विचारला जाऊ शकेल. You could be asked. मग तुला विचारला जाऊ शकेल. You could be asked. तुम्हाला विचारला जाऊ शकेल. He could be asked. त्याला विचारलं जाऊ शकेल. She could be asked. तिला विचारला जाऊ शकेल. It could be asked. त्याला विचारला जाऊ शकेल. We could be asked. आम्हाला विचारला जाऊ शकेल. They could be asked. त्यांना विचारला जाऊ शकेल. Boy could be asked. मुलाला विचारला जाऊ शकेल. Boys could be asked. मुलांना विचारला जाऊ शकेल. बरोबर. ओके. आता याच प्रकारे आहे ना 10 वाक्य बनवायचे. तुम्हाला एकदा कळाले हे वाक्य कसे बनवायचे, मला सांगा बरं. आय कॅन बी आस्ड आणि आय कुड बी आस्ड याच्यामध्ये फरक कुठं आहे? तर मॉडेल एक्झाममध्ये एका ठिकाणी कॅन यूज केलं, दुसऱ्या ठिकाणी कुड. तर यानंतर मेचा यूज केला तर वाक्य कसं बनेल सांगू शकेल का कोणी? मेचा यूज केला तर वाक्य कसं बनेल? I may be asked. कॅनचं वाक्य होतं आय कॅन बी आस्क्ड. कुडचा यूज केला तर आय कुड बी आस्क्ड. तर मेचा यूज केला तर वाक्य कसं बनणार सांगा? माईक चालू आहे, I लवकर. may be asked. बरोबर. आय मे बी आस्क्ड. 10 वाक्य. आय मे बी आस्क्ड, यू मे बी आस्क्ड, यू मे बी आस्क्ड, ही मे बी आस्क्ड, शी मे बी आस्क्ड, इट मे बी आस्क्ड, वी मे बी आस्क्ड, दे मे बी आस्क्ड, बॉय मे बी आस्क्ड, बॉयज मे बी आस्क्ड. या प्रकारे इतक्या सोप्या पद्धतीने हे वाक्य बनत असतात. ओके. मग बघा, मग आय मे बी आस्क्ड चे 4 वाक्य बघू. आता तुम्हाला 10 वाक्य बनवता येत असतात. मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू या सर्वांचे, हो की नाही? कारण मग आताच तुम्ही बनवलेले आहेत, आताच म्हणलेले पण आहे. आता मग बघा एका वाक्याचे 40 वाक्य कसे होतात. आय मे बी आस्क्ड, आय मे नॉट बी आस्क्ड, मे आय बी आस्क्ड, मे आय नॉट बी आस्क्ड. याच्यामध्ये बी आस्क्ड हा जो भाग आहे तो सेम टू सेम आहे. ओके. तुम्ही काय करा मग, तुम्ही जो सेम नाही तो भाग आहे ना टाईप करा. ओके. व्हॉट्सॲप एकदा ओपन करा आणि त्याच्यामध्ये आय मे नॉट, मे आय नॉट हे इतकी 4 वाक्य टाईप करा. आय मे नॉट, मे आय नॉट, वी कुड बी आस्क्ड लिहिलो नाही का मी? एकदा बघू द्या. ती 4 वाक्य तुम्ही टाईप करा. आहे नाही ते वी कुड बी आस्क्ड. ओके. इथे लिहिलं आहे 7 नंबरवर वी कुड बी आस्क्ड. लिहा. आय मे नॉट, मे आय नॉट. लिहायला का? वहीवर लिहा, व्हॉट्सअपवर टाईप करा लवकरात लवकर. आय मे नॉट, मे आय नॉट. बरोबर. श्रीतिका, तेजस्विनी. ओके. या दोघांनी लवकरात लवकर लिहिले बघा. बाकीच्यांनी लिहायला लागा, स्पीड वाढवायची. ओके. आता याच्यात जरासा फरक करा. मे लिहिलेलं आहे ना, या ठिकाणी मे आहे. या मेच्या ठिकाणी तुम्ही लिहा माइट, MIGHT, माइट, MIGHT, माइट. आय माइट नॉट, माइट आय नॉट. ज्या ज्या ठिकाणी मे आहे त्या ठिकाणी माइट लिहा. MIGHT, माइट. आणि लिहा बरं 4 वाक्य. आय माइट नॉट, माइट आय नॉट. लिहिलं? पूर्ण वाक्य लिहायची नाही. समृद्धी. बी आस्क्ड हा जो पुढेला शब्द आहे तो लिहायची गरज नव्हती. आय मे नॉट, मे आय नॉट इतकंच लिहायचं. कारण मी तितकेच लिहा म्हणलो, कारण आपल्याला एका पद्धतीला समजून घ्यायचं आहे. आय माइट नॉट, माइट आय नॉट. करेक्ट. बरोबर. बरोबर श्रुतिका, बरोबर लिहिलं तुम्ही. आता मग बघा सर्वांनी, तुम्ही मे लिहिलं आहे आय मे
नंतर आय माईट लिहिलंय. आता तुम्ही मस्टचा यूज करून पुन्हा अशी 4 वाक्य लिहू शकाल का? मस्टचा यूज करून MUST मस्ट, MUST मस्ट याचा यूज करून 4 वाक्य लिहून दाखवा बरं. बघू सगळ्यात पहिले कोण लिहू दाखवेल, कोण लिहू शकेल, कसे वाक्य बनतात मला पण बघू द्या. आय मे, आय मे नॉट, मे, आय मे, आय नॉट, आय माइट, आय माइट नॉट, माइट, आय माइट, आय नॉट. आता मस्टचा यूज करा, MUST मस्ट. बरोबर तेजस्विनी, तुम्ही बरोबर लिहिलं. आय मस्ट, आय मस्ट नॉट, मस्ट आय, मस्ट आय नॉट. कळाल तुम्हाला फरक कुठं होत आहे? हा जो भाग आहे यामध्ये, मग या भागाला काय म्हणायचं, हे जे बदलत आहे त्यांना काय म्हणायचं? तर याच्यासाठी एक सूत्र आहे जे की मॉडेल ॲक्झरीचे हे सूत्र आहेत. एका वाक्याचे 4 वाक्य करण्यासाठी हे वाक्यांचे सूत्र आहेत. तर मी यांना पाठ करण्यासाठी सगळ्यात पहिले अशा अर्थ करा. ओके, आणि त्याच्यानंतर आता मग म्हणा. ओके, 1 2 म्हणा, 1 2 लय भारी, 1 2 3 लय भारी, 2 1 लय भारी, 2 1 3 लय भारी. पाठ झालं का? म्हणा, 1 2 लय भारी, 1 2 3 लय भारी, 2 1 लय भारी, 2 1 3 लय भारी. ओके, असं लय भारी पद्धतीने पाठ करायचे, कारण हे 4 सूत्र पण खूप लय भारी आहेत. कारण बघा, एक म्हणजे आहे सब्जेक्ट, या वाक्यांमधला सब्जेक्ट आहे आय, हो की नाही. 2 म्हणजे आहे मॉडेल वर्ब, या वाक्यामधला मॉडेल वर्ब आहे मे. 3 म्हणजे नॉट. ओके, दुसरं काय नाही, नॉट हा शब्द. मग बघा, 1 + 2 म्हणजे सब्जेक्ट आणि मॉडेल वर्ब आय मे, बरोबर. 1 + 2 + 3 सब्जेक्ट आय, मॉडेल वर्ब मे, आणि 3 म्हणजे नॉट, आय मे नॉट. करेक्ट. 2 + 1 मॉडेल वर्ब आहे मे आणि नंतर सब्जेक्ट आय. 2 + 1 + 3 मॉडेल वर्ब आहे मे, नंतर सब्जेक्ट आय, नंतर नॉट, मे आय नॉट. मग बघा, 1 2 1 2 3 2 1 2 1 3 म्हणा, 1 2 1 2 3 2 1 2 1 3. माझ्यासोबत म्हणा, 1 2 1 2 3 2 1 2 1 3. माझ्या नंतर म्हणा, 1 2 1 2 3 2 1 2 1 3. बघा मॅच कशी होतात. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. आय मे, आय मे नॉट, मे, आय मे आय नॉट. सूर मॅच होत आहे म्हणजे त्याच पद्धतीची वाक्य आहेत, त्याच फ्रिक्वेन्सीची वाक्य आहेत. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. आय मे नॉट, मे, आय मे आय नॉट. बरोबर. फक्त काय होत आहे याच्यामध्ये, की कुठे कोणते चेंजेस होत आहेत ते तुम्हाला कळायला पाहिजे. बी आस्क्ड तर या चारही वाक्यामध्ये सेमच आहे. फक्त डिफरन्स कुठे आहे, स्टार्टिंग मध्ये आय मे नॉट, मे, आय मे आय नॉट. ते एकदा तुम्हाला कळालं की पूर्ण 4 वाक्य लिहिता येत असतात. ओके, कळालं. पहिल्यांदा वाक्य कसे बनतात ते समजून घ्या, कुठे बदल होत आहे तो समजून घ्या, वाक्य लिहा, वाक्यांची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त वाक्य लिहा. त्याच्यानंतर मग यांचा अर्थ समजून घ्यायचा, त्या दोन्ही गोष्टी पाठ करायच्या, आणि एकदा पाठ केल्या की मग नंतर यूज करता येत असतो. ओके, पण पहिल्यांदा पाठ झालं पाहिजे. वाक्य वाचले की यूज करायला गेले की नंतर मग आठवणीत राहत नसतात. पहिल्यांदा पाठ करायची डोक्यामध्ये असले पाहिजे, मग नंतर यूज करायला लागले की कधी बार बार तुम्ही याचा उपयोग करू शकाल. आता माइट वरचं वाक्य कसं असेल? आय माइट नॉट, माइट आय नॉट. ओके, लेट मी ड्रिंक वॉटर. जास्त बोललो वाटते. आय माइट बी आस्क्ड, आय माइट नॉट बी आस्क्ड, माइट आय बी आस्क्ड, माइट आय नॉट बी आस्क्ड. बघा याच्यात तसंच आहे की नाही. आय माइट नॉट, माइट आय नॉट. मला कदाचित विचारल्या जाईल, मला कदाचित विचारल्या नाही जाईल, मला कदाचित विचारल्या जाईल का, मला कदाचित विचारल्या नाही जाईल का. याच प्रकारे 4 वाक्य आहेत. एकदा म्हणा माझ्यासोबत. आय माइट बी आस्क्ड, मला कदाचित
मला कदाचित विचारलं जाईल. आय माइट नॉट बी आस्क्ड, मला कदाचित विचारलं नाही जाईल. माइट आय बी आस्क्ड, मला कदाचित विचारलं जाईल का. माइट आय नॉट बी आस्क्ड, मला कदाचित विचारलं नाही जाईल का. ओके, तर मग हे सांगलं होतं, तुम्हाला आठवतच असेल. ओके, तर याच ठिकाणी हे मी विद्यार्थ्यांना सांगलो होतो, तर काही विद्यार्थ्यांना हे नीट वाटले नाही. ओके, पण काय आहे याच्यामध्ये एका शिक्षकाने विचारलं होतं, हा लहान मुलाला आहे ना, तो शिक्षक आवडत नव्हता. तो शिक्षक मॅथ शिकवत होता, पण त्याला खूप मारत होता. ओके, याला ते आवडत नव्हता. त्यांनी म्हणले मॅथचा फुल फॉर्म काय सांग. यानं म्हणला, सर मेंटली अफेक्टेड टीचर हॅरेसिंग स्टुडंट्स. नंतर याला होमवर्क खूप पडला. ओके, मॅथचा. तर याच ठिकाणी एक दुसरं पण वाक्य सांगू इच्छितो. बघा, आय थिंक we don't have the book. Okay, बघा, याच ठिकाणी जोकच्या शिवाय एक मोटिवेशनल कोट सांगतो, जे की आहे, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसे नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन जीता है. ओके, कोणी कोणी असते ज्यांना नदी सिचतात, त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी बोलतात, त्यांना लहानपणापासून शब्द पाठ करून घेत असतात, वाक्य माहीत असतात, रचना माहीत असतात, शिकवण्यासाठी वेगवेगळे नोट्स असतात. ओके, शिक्षक असतात, खूप काय अशा अनंत गोष्टी असतात. ओके, आपण विचार करू शकत नाही तशी अशी पूर्ण नदी असते झाडाला जरा असं पाणी दिले की मोठे होऊ शकते, पण त्यांच्याकडे एक पूर्ण नदीच असते पाणी देण्यासाठी. पण आपण कुठं बंजर मातीमध्ये या, तिथं पाणी पण नाही, एक गोटही पाणी नाही, त्या ठिकाणी है ना जन्म झालेला आहे. ओके, कोणी इंग्रजी बोलत नाही आजूबाजूला, कुणाला येत असेल तरी बोलत नसतात. हो की नाही, यूज करत नाहीत. कोणी बोलायला लागलं तर माणसं बघतात, कस का बोलत आहेस म्हणून. ओके, आणि अशा अवघड स्थितीमध्ये, अशा अवघड परिस्थितीमध्ये आपल्याला इंग्रजी बोलायची आहे आणि शिकायची आहे. ओके, याच्यामुळं हे परिस्थिती खूप वेगवेगळी आहेत. याचा विचार करायचा आणि तितकी मेहनत करावी लागेल तुम्हाला. ओके, दुसऱ्यांकडे बघून आपल्या मेहनतीला कमी करण्यामध्ये काही कारण नसते. ओके, आता इंटरनेटचं वातावरण वाढलेलं आहे, पण इंटरनेटकडे जर बघून तुम्ही तुमची मेहनत कमी केली, म्हणली की त्यांनी असं सांगलेलं आहे आणि त्यानुसार आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे का, ग्रामरचा यूज केला नाही तर चलते का सर, फक्त त्यांनी म्हणलेलं आहे ह्या वाक्यांचा सराव करा, या वाक्याला मागे म्हणा, पुन्हा एकदा म्हणा, आरशासमोर म्हणा, बस झालं का, तर तसं म्हणून आपल्याला चालणार नाही. परिस्थिती वेगळी असते. ओके, ज्यांना फक्त आहे ना वाक्यांना बघायचं असते, त्यांचं प्रॅक्टिस करायची असते, बारबार म्हणायचं असते, शब्द माहीत असतात, वाक्य माहीत असतात, ग्रामरचा पूर्ण तयारी झालेली असते, त्यांना बोलता येत असते, फक्त आहे ना जरासा पुश लागत असतो. ओके, तसेच जर तुम्ही असाल त्या प्रकारे प्रॅक्टिस करा. पण कसं असते, ह्या ज्या रचना आहेत हे तुम्हाला मल्टिपल ठिकाणी यूज करता येतात. एक तर स्पोकन इंग्लिशमध्ये कामाला येतात, त्याच नंतर तुम्हाला एक्झाममध्ये कामाला येत असतात. एक्झाममध्ये तुम्हाला वाक्य लिहायचे असतात, वाक्य बनवायचे असतात, ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य असले पाहिजे. तितकंच नाही तर तुम्हाला जे रायटिंग स्किल्स असतात त्या ठिकाणी हे वाक्य मदत करायला लागतात. ओके, म्हणजे की तुम्हाला लेखी त्यासोबत बोलणे या दोघांमध्ये मदत करण्यासाठी आहे ना आपला कोर्स खूप चांगला आहे. म्हणून मी तुम्हाला याचं प्रॅक्टिस करा म्हणतो, जास्तीत जास्त मेहनत करा म्हणत असतो. ओके, मग बघा याचे 14 सेंटेन्स, याची 14 वाक्य कसे बनतात. तुम्हाला एकदा मी 14 वाक्य दिले की 41 बनवता येतच असतील. ओके, कारण कोणतं पण एक वाक्य घ्यायच्यातलं, व्हाय कॅन आय बी आस्ट, याचे 10 वाक्य कसे म्हणतात. आय हा जो सब्जेक्ट आहे याला चेंज करायचा, आयच्या ठिकाणी बाकीचे लिहायचे. मग बघा, व्हाय कॅन आय बी आस्ट. ओके, मला बघू द्या तुम्हाला स्क्रीनवर बरोबर दिसत आहे का. हो, व्हाय कॅन आय बी आस्ट, व्हाय कॅन यू बी आस्ट, व्हाय कॅन यू बी आस्ट, व्हाय कॅन ही बी आस्ट, व्हाय कॅन शी बी आस्ट, व्हाय कॅन इट बी आस्ट, व्हाय कॅन वी बी आस्ट, व्हाय कॅन दे बी आस्ट, व्हाय कॅन बॉय बी आस्ट, व्हाय कॅन बॉयज बी आस्ट. ओके, हे बघा इथे इथे जो आय लिहिलेला आहे ना त्याच्यामध्ये चेंज करायचा. कळालं. मग पूर्ण 14 वाक्य या प्रकारे बनतात. आय कॅन बी आस्ट, आय कॅन नॉट बी आस्ट. ओके, आय कॅन नॉट, कॅन आय बी आस्ट, कॅन आय नॉट बी आस्ट. कुठं फरक होत आहे बघा. द वॉट कॅन आय बी आस्ट, वॉट कॅन आय बी आस्ट सेम टू सेम आहे.
What time can I be asked? How can I be asked? How long can I be asked? How often can I be asked? When can I be asked? Where can I be asked? Okay, when, where, एक second. Where can I be asked? Why can I be asked? with whom can I be asked? Who can be asked? कळालं? खाली WH वर्ड्स यूज केले आहेत. what time, how long, often, when, where, why, with whom, who. त्याच्यानंतर कॅन आय बी आस्क सेम टू सेम आहे. नंतर वर काय आहे? आय कॅन, आय कॅनॉट, कॅन आय, कॅन आय नॉट. ओके. आणि नंतर बी आर सेम आहे. इतका फरक आहे. ओके, कळालं? अजून एक सोपी गोष्ट सांगतो, म्हणजे हे जे WH वर्ड्स आहेत 5च्या नंतरचे पूर्ण 10, हे बनवण्यासाठी तुम्हाला हे तिसऱ्या नंबरवरचं वाक्य लागते. कोणतं? हे तिसऱ्या नंबरवरचं वाक्य, कॅन आय बी आस्क्ड. ओके. म्हणून एकदा तुम्हाला हे तिसऱ्या नंबरचं वाक्य कळालं, पाठ झालं, की तुम्हाला बघा इथं कॅन आय बी आस्क्ड, हे जे कॅन आय बी आस्क्ड आहे ना तेच लिहिलं आहे बघा सगळ्यांच्या पुढे. म्हणून एकदा हे तुम्हाला 4 वाक्य पाठ झाले म्हणजे पहिले 5 वाक्य पाठ करायचे, पूर्ण 14 वाक्य पाठ करता येतात, ध्यानात राहत असतात. कळालं? असं छोट्या छोट्या मेथडचा कुठं कोणती ट्रिक आहे का हे द्या बघायचं आणि त्याचा यूज करायला लागायचं. मग आय कुड बी आस्क्ड सेम टू सेम, ज्या ठिकाणी इथे कॅन यूज केलं होतं त्यासारखं इथे यूज करायचं. आय कुड बी आस्क्ड, कॅनच्या ठिकाणी कुड. आय कुड बी आस्क्ड, आय कुड नॉट बी आस्क्ड, कुड आय बी आस्क्ड, कुड आय नॉट बी आस्क्ड, व्हॉट कुड आय बी आस्क्ड, व्हॉट टाइम कुड आय बी आस्क्ड, हाऊ कुड आय बी आस्क्ड, हाऊ लॉंग कुड आय बी आस्क्ड, हाऊ ऑफन कुड आय बी आस्क्ड, when could I be asked, where could I be asked, why could I be asked, with whom could I be asked, who could be asked. Okay. सेम टू सेम मे मध्ये लेपन वाक्य बनवायचे. आय मे बी आस्क्ड, आय मे नॉट बी आस्क्ड, मे आय बी आस्क्ड, मे आय नॉट बी आस्क्ड, व्हॉट मे आय बी आस्क्ड, व्हॉट टाइम मे आय बी आस्क्ड, हाऊ मे आय बी आस्क्ड, हाऊ लॉंग मे आय बी आस्क्ड, हाऊ ऑफन मे आय बी आस्क्ड, वेन मे आय बी आस्क्ड, वेअर मे आय बी आस्क्ड, वाय मे आय बी आस्क्ड, विथ मे आय बी आस्क्ड, हू मे बी आस्क्ड. त्याच्यानंतर माईट वरचे वाक्य बनतात. आय माइट बी आस्क्ड, आय माइट नॉट बी आस्क्ड, माइट आय बी आस्क्ड, माइट आय नॉट बी आस्क्ड. आता बघा. ओके. सेम टू सेमच जसं कॅनमध्ये होतं त्याच ठिकाणी WH वर्ड बनले आहेत. व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हू लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ हू, यासारखे आहेत. हो की नाही? मग म्हणा माझ्यासोबत. व्हॉट माइट आय बी आस्क्ड, व्हॉट टाइम माइट आय बी आस्क्ड, हाऊ माइट आय बी आस्क्ड, हाऊ लॉंग माइट आय बी आस्क्ड, हाऊ ऑफन माइट आय बी आस्क्ड, वेन माइट आय बी आस्क्ड, वेअर माइट आय बी आस्क्ड, व्हाय माइट आय बी आस्क्ड, with whom might I be asked, who might be asked. कोणकोणत्या ठिकाणी माईट आलेलं आहे बघा. इथे 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 सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी माईट आहे ना त्या ठिकाणी ध्यान द्या. ओके. ज्या ज्या ठिकाणी माईट यूज केलेलं आहे त्या ठिकाणी ध्यान द्या. कळालं? ओके. ज्या ज्या ठिकाणी माईट आहे त्या ठिकाणी ध्यान द्या. आता मग बघा आजचे रायमिंग वर्ड्स आहेत. एस डबल ई आर सीर, क्यू यू डबल ई आर क्वीर, पी डबल ई आर पीर, डी डबल ई आर डीर, डियर, बी डबल ई आर बियर. ओके. सी एच डबल ई आर चेअर, एन डबल ई आर नियर, व्ही डबल ई आर वियर, एल डबल ई आर लियर, एस एस डबल ई आर शियर. टाईप करा बरं. व्हॉट्सअप ओपन करा आणि टाईप करायला लागा एस डबल ई आर सियर, सीर, एस डबल ई आर सीर. केलं टाईप? त्याच्यानंतर टाईप करा क्यू यू डबल ई आर क्वीर, क्यू डबल ई आर क्वीर, पी डबल ई आर पीर, पी डबल ई आर पीर. नंतर टाईप करा डी डबल ई आर डीर, डी डबल ई आर डीर, बी डबल ई आर बियर, डी डबल ई आर डियर, बी डबल ई आर बियर, सी एच डबल ई आर चेयर, सी एच डबल ई आर चेयर, एन डबल ई आर नियर, व्ही डबल ई आर वियर, व्ही डबल ई आर वियर, एल डबल ई आर लियर, एल डबल ई आर लियर, एस एस डबल ई आर शियर, एस एस डबल ई आर शियर. हे 10 वाक्य टाईप केले, 10 शब्द टाईप केले. आता याच्यानंतर हे रायमिंग वर्ड दररोजच्या प्रमाणे घरी लिहा आणि पाठ करा. ओके. आईवडिलांची सही घ्यायला विसरू नका. जितके पण होमवर्क सेंड करत असतात त्यावर आईवडिलांची सही लिहायची. ओके. सेम टू सेम मागे जसं म्हणलं आणि मी म्हणलो तो माईटवर ध्यान द्या.
माइट ज्या ज्या ठिकाणी यूज केलं त्याच ठिकाणी मस्ट यूज करायचं. आय मस्ट बी आस्ट, आय मस्ट नॉट बी आस्ट, मस्ट आय बी आस्ट, मस्ट आय नॉट बी आस्ट. What must I be asked? What time must I be asked? How must I be asked? How long must I be asked? How often must I be asked? When must I be asked? Where must I be asked? Why must I be asked? With whom must I be asked? Who must be asked? मी जसं म्हणलं तसं तुम्ही म्हणायचं. जे स्क्रीनवर वाक्य दिसतं ते वाचायचे. आताच वाचायचे बार बार, म्हणजे की नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरजही पडणार नाही. आय शुड बी आस्क्ड, आय शुड बी आस्क्ड, आय शुड नॉट बी आस्क्ड, शुड आय बी आस्क्ड, शुड आय नॉट बी आस्क्ड. What should I be asked? What time should I be asked? How should I be asked? How long should I be asked? How often should I be asked? When should I be asked? Where should I be asked? Why should I be asked? With whom should I be asked? Who should be asked? I would be asked, I would not be asked, would I be asked, would I not be asked? I would not, what would I be asked? What time would I be asked? How would I be asked? How long would I be asked? How often would I be asked? When would I be asked? Where would I be asked? Why would I be asked? With whom would I be asked? Who would be asked? I ought to be asked, I ought not be asked, ought I to be asked, ought I not to be asked. I ought to be asked, नंतर I ought not to be asked. बघा, ध्यान द्या. आउट नॉटच्या नंतर टू आलेलं आहे, आउट सोबत आलं नाही. आउट आय टू बी आस्क्ड, आयच्या नंतर टू आलेलं आहे. कसं का? तर याला या प्रकारे बघा. टू बी आस्क्ड एक भाग आहे म्हणून असं बघायचं. काय बघायचं? टू बी आस्क्ड एक भाग आहे. ओके, टू बी आस्क्ड. ओके, कोणकोणत्या ठिकाणी टू लिहिलेलं नाही याच्यामध्ये, करेक्ट करावं लागेल. व्हॉट टाइम आउट आय टू बी आस्क्ड असते. ओके, लेट मी करेक्ट दोज. नंतर हाऊ आउट आय टू बी आस्क्ड, हाऊ लॉंग आउट आय टू बी आस्क्ड, how often ought I to be asked, when ought I to be asked, where ought I to be asked, why ought I to be asked, with whom ought I to be asked, who ought to be asked. कळालं? या प्रकारे वाक्य आहेत. मला बघू द्या एकदा बरोबर आले का. ओके, एकदा पुन्हा एकदा चालू करतो. आता बरोबर असतील. ओके, या प्रकारे हे वाक्य आहेत. बघा, याच्यामध्ये कुठे फरक आलाय? आउट आय टू बी आस्क्ड म्हण, व्हॉट आउट आय टू बी आस्क्ड, व्हॉट टाइम आउट आय टू बी आस्क्ड. टू बी आस्क्ड हा भाग सेमच आहे, हो की नाही? टू बी आस्क्ड सेमच राहणार आहे, बाकी सर्व काही मध्ये बदल होणार आहे. आउट आय टू बी आस्क्ड. ओके, आउट आय टू बी आस्क्ड. टू कुठे येत आहे बघा. चूक कस का होत, हे कसं का सांगत आहे? कारण विद्यार्थी काय करतात, आय आउट टू बी आस्क्ड मध्ये आय आउट टू नॉट बी आस्क्ड म्हणतात, आउट टू आय बी आस्क्ड. कारण आउट टू ला एकत्र घ्यायची सवय लागलेली असते, म्हणून तशी मिस्टेक करायची नाही. ओके, इथं जे वाक्य दिसत आहेत त्या प्रकारे म्हणायचे. आय आउट टू बी आस्क्ड, आय आउट नॉट टू बी आस्क्ड, आउट आय टू बी आस्क्ड, आउट आय नॉट टू बी आस्क्ड, व्हॉट आउट आय टू बी आस्क्ड, व्हॉट टाइम आउट आय टू बी आस्क्ड, हाऊ लॉंग आउट, हाऊ आउट आय टू बी आस्क्ड, how long ought I to be asked, how often ought I to be asked, when ought I to be asked, where ought I to be asked, why ought I to be asked, with whom ought I to be asked, who ought to be asked. दिसत आहे की हे वाक्य तुम्हाला माझे दिसत आहे. मी स्क्रीनला जर असं बाजूला नेलं नाही. ओके पण काय आहे, जो माझा जो स्क्रीन आहे चेहरा तो मोठा करतो, कारण नोट्स तर तशा मी तुम्हाला पाठवतच असतो, हो की नाही? मी दिसलो पाहिजे तुम्हाला, सांगत आहे कडे. पहिले इतकी छोटी स्क्रीन होती, इथं इथून इतकीच साईज होती, आणि त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये इथून इतका छोटा नीट हावभाव दिसत नव्हते. जेव्हा वाक्य म्हणत होतो तेव्हा नीट दिसत नव्हते. त्यामुळे बरोबर वाटलं नाही की अरे, विद्यार्थ्यांना वाक्य कशी म्हणायला ते कळायला पाहिजे. ओके, आता या वाक्यांमध्ये प्रश्न कसे पडत असतात की हे वाक्य यूज कधी करायचे सर. आय कॅन बी आस्क्ड मला विचारलं जाऊ शकतं, हे कधी यूज करायचं आम्ही. ओके, मग काय असते, तर याच्यामध्ये हे वाक्य बघले की तुम्हाला कळेल पण की याला यूज करता येते. ओके, कधी तुम्ही आता शाळेमध्ये गेले, ट्युशनमध्ये गेले की तुम्ही तिथं म्हणू शकता, अरे मला सर विचारलं जाऊ, सर मला विचारू शकतात. मग यालाच काय, मला विचारलं जाऊ शकते. आता पूर्ण विद्यार्थी त्याच्यामध्ये म्हणू शकता ना, मला विचारलं जाऊ शकते, सर प्रश्न विचारायला तर सगळ्यांना. ओके, आय कॅन बी आस्क्ड तिथे यूज करू शकत असता. पण तसे सिनेरिओ आठवण्याशिवाय, आठवा पण आठवण्याशिवाय काय असते माहिती आहे का, वाक्यांचं प्रॅक्टिस करायला लागायचे. बार बार वाक्य म्हणायचे. एकदा तुम्हाला पाठ झाले वाक्य की काय असते, जेव्हा यूज करायचे असतात तेव्हा तुम्हाला सवय झालेली असते वाक्य कसे म्हणायचे, आणि मग तेव्हा यूज करण्यासाठी, प्रॅक्टिकल याच्यामध्ये यूज करण्यासाठी सोपं जाणार. आपल्याला काय करायचं आहे, जे एक्सरसाइजेस आहेत त्यांना सोपं करायचं आहे. ओके,
त्या गोष्टी अवघड राहणारच आहेत, पण त्यांना किती सोपं करता येतील तितकं जास्त सोपं करायचं आहे. ओके, तुम्ही साध्या रस्त्यावरून सायकल चालवता, ओके, सायकल चालवता, प्रॅक्टिस करताना दगडाच्या रस्त्यावर जाता का नाही, साध्या रस्त्यावर चालता. कस का? तुमच्या शाळेकडे जायचा रस्ता तो दगडाचा आहे, का साध्या रस्त्यावर प्रॅक्टिस करता? कारण की तुम्हाला माहित आहे त्या दगडाच्या रस्त्यावरून जाताना अवघड होणार आहे, अडचण येणार आहे, माहित आहे. पण ते अडचण नाही यावी, ते जरासं सोपं जावं, त्याच्यामुळे इकडे प्रॅक्टिस करता की मला सायकल हँडल करता आली पाहिजे, मी पडलो नाही पाहिजे, मग त्या दगडावरून जाताना तुम्हाला सोपं जाणार. का? कारण पहिलं तुम्हाला सायकल कशी चालवायची ते प्रॅक्टिस झालेली आहे, म्हणून इकडे जाताना जराशी अडचण जाईल, पण पहिल्याच्या वेळी जाणार का? नाही ना. का? कारण पहिले प्रॅक्टिस केली आहे तुम्ही. पहिल्याच्या सारखं जाणार नाही, तुम्ही सहन करू शकणार, तुम्ही हँडल करू शकणार सायकलला आणि बराबर तिथून नेऊ शकणार. हो की नाही? त्याच्यामुळं आहे ना, प्रॅक्टिस ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, आजचा जो कन्व्हर्सेशन आहे त्याचं टायटल आहे दॅट्स टू लेट. ते खूप उशीर आहे. कन्व्हर्सेशनला या प्रकारे म्हणा, मेरी, वुड यू लाईक टू गेट समथिंग टू इट विथ मी? मेरी, तुम्हाला माझ्यासह काही खायला आवडेल का? मग बी म्हणतो, म्हणजेच की मेरी, वेन, केव्हा, कोणत्या वेळी? ॲट 10 o'clock, 10 वाजता. 10 in the morning, सकाळी 10 वाजता. आता इथं क्वेश्चन मार्क द्यायला पाहिजे. ओके, कारण याला त्या प्रकारे म्हणत असतात, याला असं नाही सकाळी 10 वाजता नाही, सकाळी 10 वाजता, 10 in the morning विचारता आपण. ओके, नो, ॲट नाईट, नाही, रात्री. सॉरी, दॅट्स टू लेट, आय युजली गो टू बेड अराउंड 10 PM. अरे, क्षमा करा, ते खूप उशीर आहे, मी 10 वाजता तर झोपी जात असते. ओके, हाऊ अबाउट 1:30 PM? ओके, मग इथे आहे ना, तुम्हाला हे म्हणता येत नसेल 1:30 PM, याला कटच करून टाकतो मी. प्रत्येक वेळी येते आणि विद्यार्थ्यांना अडचण येत असते. एक सेकंद हा, इथे काय करू, 1 PM म्हणून. ओके नाही, हे आज ना उद्या म्हणावं लागणारच तुम्हाला, पण कसं असते, आता सुरुवात करता, प्रॅक्टिस करता, तर मग सोप्या याच्याने करायचे. हो की नाही? ओके, हाऊ अबाउट 1 PM? 1 वाजता ठीक आहे का? नो, दॅट्स टू अर्ली, आय शॅल स्टील बी ॲट वर्क देन. अरे नाही, ते खूप लवकर आहे, त्यावेळी तर मी ऑफिसमध्ये असेल. हाऊ अबाउट 5 PM? 5 वाजले, 5 वाजता कसं? दॅट्स फाईन, ते ठीक आहे. ओके, सी यू देन. ऑल राईट, बाय. ओके, ओके, सी यू देन. ठीक आहे, तुला भेटू मग. ठीक आहे, बाय. ते कन्व्हर्सेशन मी ज्या प्रकारे म्हणलो, हावभाव जसे केलेले आहेत त्या प्रकारे म्हणा. मागेच एका विद्यार्थ्याने एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये मी जसं सांगलो, आय, मी, यू, तू, त्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केली. याच्याने काय होणार की तुम्हालाही अशी वेगवेगळी वाक्य हावभावानुसार कशी म्हणायची ते कळणार आणि त्याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस होणार. प्रॅक्टिकल, ओके, रिअल लाईफ सिनेरियोज मध्ये कसं म्हणायचं ते तुम्हाला लवकरात लवकर कळणार. म्हणून जास्तीत जास्त सराव करायचा. आजचं रिडल आहे, यू पिक इट, यू पील द आउटसाइड, यू कुक द इनसाइड, यू ईट द आउटसाइड अँड यू थ्रू द इनसाइड, व्हॉट इज इट? लयच झालं, ओके नाही? यू पिक इट, तुम्ही त्याला पिक करता, त्याला उचलता. ओके, यू पील द आउटसाइड, तुम्ही बाहेरचं त्याला बाहेरचं चालता. ओके, बाहेरचं काढता. यू कुक द इनसाइड, मधलं आहे ना गरम करता, कुक करता, शिजवता. यू ईट द आउटसाइड, तुम्ही बाहेरचं खाता. ओके, यू थ्रो द इनसाइड, आणि तुम्ही मधलं फेकून देता. काय आहे सांगा बरं? अशी कोणती गोष्ट आहे त्याला तुम्ही पिक करता, त्याच्यानंतर बाहेरचं सोलत असता, बाहेरचं काढता, मधलं आहे ना गरम करता, कुक करता, त्याच्यानंतर बाहेरचं खाता आणि मधलं फेकून देत असता. काय? लय मध्ये बाहेर, मध्ये बाहेर. अरे थांबा, एक सेकंद थांबा. ठीक आहे, सदानंद, लय क्वेश्चन आहेत वाटते तुम्हाला, हो की नाही? थांबा. बघा, आपल्या क्लासची फीस तितकी जास्त नसते, त्याच्यामुळं जर तुम्हाला 2 दिवस नंतर फीस भरायची असेल तर 2 दिवस नंतरच ॲडमिशन करायचं. ओके,
जर कोणाचे विचार असतील तर सांगतो. एक विद्यार्थी म्हणत होता, पण कसं असते, फीस तितकी काही जास्त नाही ना, तुम्ही बघला, आणि 3 महिन्याची एकदाच फीस असते. एकदा भरले की 3 महिने तितके काही अडचण पण नसते, हो की नाही. तर इयर ऑफ कॉर्न म्हणजे की जे मका असतो ना, ते पहिल्यांदा मका झाडवून काढायचा, त्याच्यानंतर बाहेरचं जे असते ते काढत असतात, सोलतात, त्याच्यानंतर मधलं जे असते ते गरम करतात, नंतर बाहेरचे जे असते ते खातात आणि मधलं जे असते फेकून देतात, हो की नाही. तर मका, कॉर्न. आजचे जे डिक्शनरीचे शब्द आहेत ते 191 ते 200 पर्यंतचे आहेत बघा. ओके. आणि मग हे सगळे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे. तुम्हाला 12 काळ शिकवलेले आहेत, मी टेन्स शिकवलो. तर या पूर्ण 10 वाक्यांचे तुम्हाला 12 वाक्यांमध्ये म्हणजे 120 वाक्य लिहायचे. मग कसं कन्वर्जन होते हे तुम्ही तुमचं डोकं लावा. वर्बमध्ये कसा चेंज होत असतो इतकं सांगतो मी. माय क्लॉथ ऑन द पेग हे सेम राहणार. ओके. द डोर विथ अ हास, द गेट एव्हरी अ नाईट, विथ माय डॉग इन द यार्ड, हॅव्हिंग टी. ओके. हे सर्व जे वाक्य आहेत ना वर्बच्या नंतरचे, हे सेम राहत असते. फरक होत असतो फक्त वर्बमध्ये, हँग, सिक्युअर, लॅच. आणि कसा फरक होत असतो, हेल्पिंग वर्ब कशी यूज करायची हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि वाक्य लिहायचे. नंतर मी चेक करतो आणि नंतर तुम्हाला उत्तर सांगतो. ओके. सो द टायटल ऑफ टुडे स्टोरी इज बी काइंड टू अदर्स इवन इफ इट हर्ट्स यू. In the days when an ice cream sundae cost much less than much less, a 10-year-old boy entered a hotel coffee shop and sat at a table. A waitress put a glass of water in front of him. How much is ice cream sundae? 50 cents, replied the waitress. Okay. तर मग काय झालं माहिती आहे का, अशा वेळी जेव्हा आहे ना आईस्क्रीम खूप कमी पैशाला मिळायचे, आता खूप महाग आहेत. ओके. पण पहिलं खूप कमी पैशामध्ये मिळत होते. तर तेव्हा एक 10 वर्षाचा मुलगा आहे ना हॉटेलमध्ये गेला आणि तिथे बसला. वेट्रेस आली, त्याच्यापुढे पाण्याचा ग्लास ठेवले. त्याने म्हणला की आईस्क्रीम किती रुपयाला मिळेल. मग तिने म्हणली की 50 पैशाला. मग लहान मुलाने खिशामध्ये हात टाकला. The little boy pulled his hand out of his pocket and studied a number of coins in it. How much is dish of a plain ice cream? He inquired. Some people were now waiting for the table, and the waitress was a bit impatient. 35 cents, she said brusquely. तर मग तो जो लहान मुलगा होता त्याने खिशातला हात काढला आणि जे पैसे होते नाणे ते मोजायला लागला. आणि नंतर मला मग साधी आईस्क्रीम कितीला आहे. मग जराशी माणसानं टेबलसाठी वाट पाहत होती, तिनेही गडबडी होती. मग तिनं पटकन म्हणली 35 पैसे, घ्यायचं का लवकर, असं गडबडीमध्ये म्हणली. तिला वाटले लहान मुलगा आहे, काय पैशासाठी इतकं इकडे तिकडे बघत आहे, दुसरी वाट पाहत आहेत. ओके. तिनेही गडबडीमध्ये होती. द लिटल बॉय अगेन काउंटेड द कॉइन्स अँड आय शॅल हॅव प्लेन आईस्क्रीम, ही सेड. द वेट्रेस बॉट द आईस्क्रीम, put the bill on the table and walked away. The boy finished the ice cream, paid the cashier and departed. मग काय झालं माहिती आहे का, त्या लहान मुलाने पुन्हा पैसे मोजले. मोजल्यानंतर त्याने म्हणले की मला साधी आईस्क्रीम द्या. मग वेट्रेस गेली, त्याने आईस्क्रीम आणली आणि बिल टेबलवर ठेवला. त्या मुलाने आईस्क्रीम खाल्ली, पैसे त्या टेबलवर ठेवले आणि तो निघून गेला. ओके. सो आवाज पण नीट येत नसतो बरं का लाईट गेल्यानंतर. आता लाईट गेली आहे आमच्या इकडे, तर इथेच